त्यांना सूचना देखील दिली. हा एकदा गोदापट्ट्यातल्या सगळ्या बांधवांच्या लक्षात आलं, याच्यातला सगळा वर्ग गरीब श्रीमंत सगळा वर्ग गोदापट्ट्यातला एकदा एकत्र झाला की तो पुन्हा आंदोलनात कोणत्याच कमी पडत नाही. कारण आमची जी एवढी मोठी संख्या आहे की 1.25 लाख आम्हीच 123 गावातले लोक होतो. त्यामुळे आज प्रमुखांची बैठक घेणं खूप गरजेचं होतं. मग त्यात राजकीय सामाजिक सगळेच आले. तर ही पहिली बैठक आहे अशी, याच्यात सगळे बांधव आमचे हजर होते 123 गावातले प्रमुख सगळे. आता आता एकदम चोख निवेदन होणार, सगळे निवेदनाला ताकदीने लागले, पोरं सुद्धा लागले आणि आमचे ज्येष्ठ माणसं सुद्धा सगळे आता कामाला लागले. आता ताण कमी होतो तो पार्किंग पासूनचा, जेवणापासूनचा, जे सगळी व्यवस्था सोयीसुविधा द्यायच्या. आता फक्त एकच काम, मराठ्यांनी आता आपण आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या गाड्या बाहेर काढून आंतरवालीला येणे, एवढंच काम आहे. आपण आपल्यानी स्वतःची जागृती करायची, स्वतःनी स्वतःच्या कुटुंबात जागृती करायची आणि स्वतःनी स्वतःच करायची आपल्या समाजासाठी, लेकरासाठी. आता मराठ्यांनी कानाकोपऱ्यातून फक्त एकच महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं, आपण आपली गाडी काढणे, आपण आपले माणसं आंतरवालीच्या आंदोलन 29 ऑगस्टला भेट देणे, बस. बाकी नियोजन सुरू झालं आमचं. मंत्री उदय सामंत, मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांची सुद्धा भेट घेणार आहे उदय सामंत. मला काय करायचं, म्हणजे दोन समाजामध्ये ज्या जातीच्या भिंती उभी काय संबंध नाही भिंतीचा आणि भिंतीचा, सामंत साहेबांनी म्हटलं. काय संबंध नाही भिंतीचा आणि भिंतीचा, काय संबंध आहे? आम्ही मागतच नाही. शिवसेना नेत्याकडून तुमच्या मंत्रणीचा प्रयत्न, त्यांना काय करायचं त्यांनी त्यांचं ठरवायचं. हे अवकर आणि ते अवकर, कुठं काय नाहीये. ओबीसीचं लेकरांचं खरं काम करावं हे ओबीसींना सुद्धा मान्य आहे. मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसीला पण मान्य नाही. तुम्ही तुमच्या लेकरा बाळासाठी लढावं, तुमचे लेकरा बाळ मोठे करायचे. मराठ्यांना आरक्षण मिळून विरोध करायचा हे ओबीसींना सुद्धा मान्य नाही. ओबीसींना वाटतं ना आपलं लेकरा बाळ सुखी झाले पाहिजे. कोणत्या मायक्रो ओबीसीला शिक्षण आहे नीट, कोणत्या मायक्रो ओबीसीला नीट जागा खाऊन दिल्यात नोकऱ्यातल्या, कोणत्या राजकारणातल्या खाऊन दिल्यात? 50-12 राजकारण म्हणतात. कोणत्या मायक्रो ओबीसीचा माणूस बसेल रे राजकारणाच्या पदावर? कोणचा बसेल? सगळ्याला कळतं. तुम्ही म्हणतात तितका अडाणी आता ओबीसी समाज सुद्धा राहिलेला नाही. तुम्ही समजता, तुम्हाला नेतेगिरीची हवा घुसली तुमच्या डोक्यात, तुम्हाला वाटतंय ओबीसी अडाणी आमकाय तमकाय. ते सगळ्यात हुशार आहे, त्याला कळतंय ना कोणचा मायक्रो ओबीसीचा गरीब ओबीसीचा माणूस बसलाय राजकारणात. एवढा कळवळ्याने सांगायला लागलेत. कोणचा नोकरीत गेलाय मायक्रो ओबीसीचा? सगळ्या जागा हडपेले यांनीच गरीबाच्या, आणि उगाच बोबाटा दाखवायचा असं तसं काही नाही. इथं ओबीसीत ऐका ना, इथं ओबीसीत मराठ्यात कसलाच वाद नाही. त्यांचं फक्त म्हणणं आहे नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्याला दिलं पाहिजे, इतकी साफ नियत ग्रामीण महाराष्ट्रातल्या गरीब ओबीसीची. नेते काय करतात, गरीब ओबीसीला काय देणं घेणं नाही. हिंदामध्ये तिकडेच मराठ्याच्या विरोधात तुम्ही. शिंदे साहेबांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटलांची भेट घेऊ असं सामंत साहेब म्हणतात. काय केलं? एकनाथ शिंदे साहेबांसोबत चर्चा करू आणि त्यानंतर तुमची भेट घेऊ सामंत ते आता ते त्यांचा विषय. मी माझ्या आंदोलनात ठाम आहे. आमच्या मराठ्यांचे प्रमाणपत्र तर वाटोळ केलं, तुम्ही आमचा बदला घेतलाय, आम्हाला बदला घ्यायचं चांगलं कळतं. कारण म्हणजे कुठेतरी सामंत साहेबांकडून पुन्हा एकदा 29 ऑगस्टच्या पूर्वी तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का, वाटतंय का तुम्हाला? काय माहित नाही मला शिंदेची त्यांचं भेट काय घेतल्यानंतर चाललंय, तुमची भेट घेणार मध्यंतरी त्यांचा काय उद्देश आहे मला माहित नाही. काय किती गोड बोलून मराठ्यांचे माना कापायच्यात हेही मला माहित नाहीये. का तळतळाट घेतायत ते गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा लिकीबाळीचा मला माहित नाही. आणखी नाही याहून त्याहून याला जवळ कर आणि त्याला जवळ कर. तुमच्या समर्थकांनी आझाद मैदानाची पाहणी केली एक तासाभरापूर्वी, काय म्हणाल? का नाही करणार मला माहित नाही. आता तुम्ही सांगता म्हणल्यावर तर चांगली गोष्ट आहे, बघणारच. मी सांगतो मुंबईतल्या अख्ख्या मराठी एक झाली, लय भयानक सुप्त लाठी. सरकारने डाव केला, मराठ्यांनी सरकारवर डाव टाकलाच हे ध्यानात ठेवा. महामुंबईतले अख्खे मराठी एकत्र झाले, सज्ज झाले. ते कधी या म्हणतात महाराष्ट्रातले मराठी आम्ही सज्ज आहे. गर्व वाटतो अशा लोकांचा की जे जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाचं लढायची तयारी ठेवते, कुठल्याही टोकाची. पाठ थापटावं लागती महामुंबईतल्या मराठ्यांची सगळ्यांची. आणि सगळ्या महाराष्ट्रातले ग्रामीण महाराष्ट्रातले मराठी कौतुकच करतात मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांचं. ते आता सज्ज झालेत, त्याच्यापेक्षा काय पाहिजे समाजाला? यांनी फक्त डाव तर टाकू द्या सरकारने, मग यांना कळन पुढचं काय रणनीती आहे ना, तुम्हाला त्या टायमाला कळत. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक विधान केले की मनोज जरांगे पाटील यांना काही कळत नाही, त्यांच्या आजूबाजूचे बुद्धिजीवी लोक देखील कंटाळलेले आहेत. हा खरंय.